नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा म्हणा देवराणा. समर्थ या श्लोकात सांगतात की अहमपणा टाकून दिल्याशिवाय मुखी नाम येणार नाही व मुखी नाम आल्याशिवाय त्याला मुक्ती मिळणार नाही. त्याचा शेवटही दैन्यवाणा असेल. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी नामस्मरण करणे गरजेचे आहे. माणसाच्या मनामध्ये अहंकार मीपणा असला म्हणजे तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. मला लोकांनी मोठे म्हणावे असे त्याला वाटत राहते. अनेक कामांचे श्रेय तो स्वतःकडे घेतो. मी हे निर्माण केले, तेही मीच निर्माण केले अशी मीपणाची भावना त्याची वाढीस लागते. त्यामुळे मलाच मोठे म्हणावे, मानसन्मान मला मिळावा असे त्याला वाटत राहते व घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे श्रेय तो स्वतःकडे घेतो व आपल्या मागे कुणीतरी आहे, परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच आपण हे मिळवू शकलो हे तो विसरतो व कळत नकळत भगवंताचे श्रेय देखील तो स्वतःकडे घेतो. असे असल्यावर त्याच्या मुखातून रामनाम येईलच कसे? काही अहंकारी व्यक्ती तरी स्वतःलाच भगवान मानतात. रावण, हिरण्यकश्यपू ही असल्या अहंकारी राक्षसांचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त यातनाच आल्या, दुःखच आले. ते मोक्षाचे म्हणजेच आनंदाचे धनी कधीही होणार नाहीत. अहंकार असलेल्या व्यक्ती शेवटपर्यंत समाधानी होत नाहीत. मरेपर्यंत त्यांच्या वासना त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे ते ऐहिक सुखामध्ये मग्न होऊन राहतात. साहजिकच त्यांना मुक्ती कुठून मिळणार? अशा अहंकारी व्यक्तीच्या वाट्याला फक्त यातनाच येतात व त्यांचा अंतही अत्यंत दैन्यवाणा होतो. अहंकारामुळे अनेकांना त्यांनी दुखावलेले असते. जवळचे नातेवाईक, मित्र, पत्नी, मुले यांना देखील त्याने वेळोवेळी दुखावलेले असल्यामुळे अंतसमयी तो एकटा पडतो. अत्यंत लाचार अवस्थेत तो शेवटचे दिवस मोजीत असतो. एरवी वैभवात लोळणारा तो परंतु शेवटी मात्र गलितगात्र झाल्यावर फक्त एकटाच उरतो व दीनवाणा होऊन, लाचार होऊन मृत्यूला सामोरा जातो. केलेल्या कामाचे श्रेय स्वतःकडे घेतले तर दुष्ट विचार, पापबुद्धी व अनिती माणसाच्या मनात बळावते. हे आपण श्लोक क्रमांक 4 मध्ये पाहिले. यातूनच अहंकार मीपणा निर्माण होतो. हाच अहंकार तुम्हाला सहजपणे विनाशाप्रती घेऊन जातो. म्हणूनच समर्थ म्हणतात, अहंता गुणे यातना ते फुकाची. या उलट ज्याने अहंकार सोडून नामस्मरणाचा मार्ग अंगीकारला आहे तो कशातच रमत नाही. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा लुप्त झालेल्या असतात व त्याच्या मनात फक्त ईश्वर प्राप्तीचेच विचार असतात. संपूर्ण जीवनच समाधानात गेलेले असल्यामुळे शेवटपर्यंत ते समाधानी असतात. मोक्षाकडेच त्यांची वाटचाल होत राहते. म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की आपण अहंकार टाकून नामस्मरणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल व प्रभूचरणी जागा मिळू शकेल. यासाठी प्रत्येकाने परमेश्वराचे नामस्मरण श्रद्धेने, निष्ठेने, एकाग्रतेने व सतत करून मोक्षाचा मार्ग अवलंबिला पाहिजे असे समर्थांनी आपल्याला सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.